हमाल नेते बाळासाहेब बंडगर यांच्या 14 वर्षांच्या नातवाचा अमानुष पद्धतीनं निर्घृण पद्धतीनं खून करणारा कुख्यात गुंड निलेश गडदे याला अखेर 4 दिवसांनंतर अटक करण्यामध्ये यश आलंय. विशेष म्हणजे इतका मोठा गुन्हा केल्याच्या नंतर सुद्धा हा आरोपी हा नराधम चक्क त्याच्या मैत्रिणीबरोबर फिरत होता आणि तिथेच त्याला पोलिसांनी अटक केली आहे. नेमकी त्याला अटक कशी झाली आणि आतापर्यंत या प्रकरणात काय काय घडलंय हेच पाहणार आहोत. नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. सांगलीतील हमाल नेते त्याचबरोबर बाजार समितीचे माजी संचालक बाळासाहेब बंडगर यांच्या 14 वर्षांच्या नातवाचा अगदी अमानुष पद्धतीनं खून केला गेला. मात्र हा खून नेमका कशामुळे झाला हे सुद्धा थोडक्यात समजून घेऊयात. हा खून होण्यामागचं कारण होतं ते म्हणजे एक खूप छोट्याशा आपण म्हणूयात मालधक्क्याचं सगळे जे कॉन्ट्रॅक्ट आहे किंवा ठेका आहे त्यावरून झालेले हे वाद होते. लक्ष्मण खरात नावाचा एक व्यक्ती आहे ज्या व्यक्तीकडे रेल्वेच्या मालधक्क्याचा ठेका होता आणि हाच ठेका त्यानं सोडावा म्हणून निलेश गडदे हा कुख्यात गुंड गेल्या काही महिन्यांपासून याच लक्ष्मण खरात यांच्यावरती दबाव टाकत होता. मात्र ते काही केल्या ऐकत नव्हते. म्हणून मग निलेश गडदेनं काय केलं तर थेट त्यांच्या घरी गेला. त्यांना धमकावण्यासाठी तो गेलेला होता. तिथे ते स्वतः सापडले नाहीत म्हणून मग त्यांच्या पत्नीला त्यानं धमक्या दिल्या. काही करून तुझ्या नवऱ्याला हे काम सोडायला सांग, हा ठेका सोडायला सांग किंवा मग तुम्ही मला 10 लाख रुपये द्या, नाहीतर मी तुझ्या नवऱ्याला संपवून टाकेन. अशा पद्धतीची धमकी दिली गेली आणि ही बातमी संपूर्ण सांगलीमध्ये वाऱ्यासारखी पसरली आणि आपल्याच एका सहकार्याला अशा पद्धतीनं धमकी दिली जाते किंवा घरी थेट जाऊन त्याच्या पत्नीला या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व केलं जातं, तिला धमकी दिली जाते. हे प्रकरण खूप संवेदनशील आहे. हे लक्षात घेत हमाल नेते असलेले बाळासाहेब बंडगर हे स्वतः सांगलीहून जतला पोहोचले. तिथे गेल्याच्या नंतर खूप मोठ्या संख्येने तालुक्यातले सगळेच हमाल त्या ठिकाणी दाखल झालेले होते आणि निलेश गडदे याच्यावरती गुन्हा दाखल करण्याची मागणी होत होती. त्याच वेळेस गडदेचे समर्थक सुद्धा त्या ठिकाणी होते आणि त्यांच्या गाडीवरती दगडफेक करण्याचा प्रयत्न हा काही हमालांकडून झाला. या सगळ्यामुळे निलेश गडदे हा प्रचंड चिडलेला होता, संतापात होता. हाच राग काढण्यासाठी म्हणून दुसऱ्या दिवशी त्यानं काय केलं तर दुसऱ्या दिवशी त्यानं थेट सांगली गाठलं. त्याला असं कळलेलं होतं की पुन्हा सांगलीवरून जतवरून पुन्हा एकदा सांगलीकडे बाळासाहेब बंडगर जे आहेत ते आलेले आहेत आणि ते त्यांच्या घरीच असतील. म्हणून तो थेटपणे त्याची गाडी घेऊन त्यांच्या घरी पोहोचला. त्याच्या हातामध्ये पिस्टल होतं. हे पिस्टल दाखवतच तो घराच्या आत घुसला आणि त्यानं अनेकांना विचारण्याचा प्रयत्न केला की हेच बाळासाहेब बंडगरांचं घर आहे का? असं म्हणत म्हणत एकदा तर त्यानं बाळासाहेब बंडगर यांच्या भावाला सुद्धा विचारलं. ते हो हो म्हणत त्यांचा जीव वाचवत बंगल्याच्या मागच्या दिशेने निघून गेले. मात्र त्याच वेळेस त्यांचा 14 वर्षांचा नातू वेदांत हा मोबाईल पाहत घराच्या बाहेर बसलेला होता, अंगणामध्ये बसला होता. या राक्षसानं थेटपणे या 14 वर्षांच्या निष्पाप मुलाच्या डोळ्यात गोळी झाडून त्याचा खून केला आणि त्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या वेदांतला पाहून संपूर्ण कुटुंबानं आक्रोश केला. हा आरोपी घटनास्थळावरून पसार झाला. त्याच्यासोबत त्याचे आणखी 3 साथीदार होते. सगळेच जण घटनास्थळावरून फरार झालेले होते. पोलिसांनी लगेचच घटनास्थळी पोहोचून या प्रकरणामधला गुन्हा सुद्धा दाखल केला. आरोपींच्या शोधासाठी पथकं सुद्धा पाठवली. एक आरोपी हा पोलिसांच्या अटकेत आला सुद्धा. मात्र बाकीचे सगळेच आरोपी हे फरार होते आणि अर्थातच निलेश गडदे हा सुद्धा फरार होता. त्यामुळे गडदेच्या शोधासाठी जवळपास 4 ते 5 वेगवेगळी पथकं ही रवाना झालेली होती. त्यावेळेस पोलिसांना एक टीप मिळाली की हा जो गडदे आहे तो कर्नाटक सीमेच्या जवळ असल्याची माहिती मिळाली. पोलीस साध्या वेशामध्ये त्या ठिकाणी दाखल झाले. त्यावेळेस तो एका लॉजमध्ये त्याच्या मैत्रिणीसोबत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी या लॉजवरती थेटपणे धाड मारली आणि तिथेच तो त्याच्या मैत्रिणीसोबत आढळूनही आला. त्यामुळे पोलिसांनी अखेर 4 दिवसांच्या नंतर निलेश गडदे याला अटक केलेली आहे. त्याचबरोबर त्याचे जे उर्वरित 2 ते 3 साथीदार फरार आहेत त्यांचा सुद्धा शोध घेतला जातोय आणि मुळात हा निलेश गडदे जो आहे त्याच्यावरती ऑलरेडी राष्ट्रवादीच्या दत्ता पाटोळे नावाच्या एका पदाधिकाऱ्याचा खून केल्या प्रकरणामध्ये त्याला जिल्हाबंदी केलेली होती. तो खूप दिवसांपासून तुरुंगात होता. नुकताच तो जामिनावरती सुटलेला होता. पण जामिनावर सुटल्याच्या नंतर सुद्धा त्यानं महानगरपालिका क्षेत्रामध्ये यायचं नाहीये वगैरे अशा पद्धतीचे निर्देश कोर्टाने दिलेले होते. हे सगळे निर्देश धुडकावत तो अगदी खुलेआम या संपूर्ण एरियामध्ये फिरायचा आणि अशाच पद्धतीनं दहशत माजवायचा. हे आता समोर आलेलं आहे. त्यामुळे या निलेश गडदेला कठोरातील कठोर शिक्षा देण्याची मागणी ही संपूर्ण राज्यभरातून पुढे येताना पाहायला मिळते. इतकी विकृत आणि विक्षिप्त मानसिकता किंवा
इतकी विकृत प्रवृत्ती असलेल्यांना जागीच ठेचलं पाहिजे अशी मागणी जोर धरताना पाहायला मिळते. अर्थात आता निलेश गडदे हा मुख्य सूत्रधार, कुख्यात गुंड ज्याच्यावरती आधीचे अनेक गुन्हे दाखल आहेत, तो अटकेत आल्यामुळे पोलीस पुढची प्रक्रिया नेमकी कशा पद्धतीनं करतात आणि त्याच्या चौकशीतून, तपासातून आणखी काय काय समोर येतंय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. अशा ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री, लोकनेते कैलासवासी अनंतरावजी थोपटे साहेब यांना भावपूर्ण श्रद्धांजली. शोकाकुल माजी आमदार संग्राम थोपटे नातेवाईक, आप्तेष्ट व परिवार.